हाय, मी प्रियांका. तर आज मी काल भोपळा आणून ठेवलेला, लाल भोपळा. तर का नाही, लाल भोपळा तो शिजत घातला डाळ भातासोबत. लाल भोपळा डाळ भातासोबत शिजत घातला, त्याची धुतला, साल काढली मागची. थोडासाच तुकडा आणलेला 10 रुपयाचा, तर तो ना मागचा कापून काढला आणि म्हणजे त्याची साल कापून काढली आणि हे केलं, शिजत घातलं डाळ भातासोबत. आणि शिजल्यानंतर ना मग हे केलं, शिजल्यानंतर ना त्याला चिरलं असं, त्याला एकदम मऊ केलं, मऊ शिजवलं आणि मऊ केलं. ते अजून एकदा सुरीनं चिरूनच शिजत घातलेला आणि परत चिरलं आणि परत त्याला मऊ केलं. एकीकडं गूळ चिरून पाण्यामध्ये असं ना, गूळ चिरून आहे ना, पाणी केलं बघा. गूळ चिरून अशा प्रकारे गुळाचं पाणी बनवलं. पाणी थोडंसं टाकलं आणि गॅसवर हे गुळाचं पाणी बनवलं. त्याच्यामध्ये जायफळ खिसून टाकलं आणि 4-5 वेलच्या सोलून कुटून टाकल्या. आणि पीठ मळताना पीठ घेतलं थोडंसं, 2 वाटी, 1-1.5 वाटी पीठ घेतलं, गव्हाचं पीठ. त्याच्यामध्ये मीठ घातलं थोडंसं, चवीनुसार मीठ घालायचं. नंतर ना त्याच्यामध्ये आपण तो शिजवलेला भोपळा तो घेतला, तो पिठात मिक्स केला. थोडंसं खिसलेलं गाजर घेतलं, ते पिठात मिक्स केलं. आणि हे गुळाचं पाणी थोडं थोडं घालून आहे ना मळलं पीठ. आणि वास येसाठी ह्याच्यामध्ये ना वेलचीची पूड आणि जायफळ घातलं. तर अशा प्रकारे लाटलं आम्ही, मोठा गोळा करून पळपुटावर लाटलं आणि ह्या वाटीच्या साह्याने मी कापून काढलं. तर असं गोल गोल पुऱ्या बनवल्यात आणि इथं तेल तापायला ठेवलं. तर आपण हे तळून घेऊयात पुऱ्या. तर याला घाऱ्या म्हणतात. ह्याच्यामध्ये मी गाजर पण टाकले. तर ते गाजर टाकल्यामुळं बघा, हे असं गाजर खिसलेलं असं ते भारी वाटतंय पुरीमध्ये लाल लाल. अशा प्रकारे पुऱ्या तळून घ्यायच्या, गोड पुऱ्या. याला घाऱ्या म्हणतो आम्ही. आमची आजी तरी घाऱ्याच म्हणायची याला. अशा प्रकारे करून घ्यायचं. तेल जरा जास्तच टाकले तर लालच होत्या त्या पुऱ्या. लगेच पटापट केलं पाहिजे. तर या अशा चहासोबत किंवा कोरड्या खायला पण छान आहेत आणि खराब पण लगेच होणार नाहीत. असं कुठं प्रवासाला वगैरे जाताना अशा पुऱ्या करून घेऊन जाऊ शकतो आपण. गोड पुऱ्या भोपळ्याच्या. अशा गाजराच्या खिसाच्या पण बनतात गूळ घालून. त्याच्यात मी थोडंसं गाजराचा खिस पण घातला आहे. तर असं बघा, डिझाईनसारखं दिसतंय ना याच्यामध्ये पुरीमध्ये. असंच लाटायचं थोडंसं जाड पुरी. अशा प्रकारे हे तळून घ्यायचं. तर हे बघा, आमची आजी अशीच बनवायची. भोपळ्याच्या घाऱ्या आमच्या आईला बनवायला लावायची. भोपळा शिजवून त्याच्यामध्ये गूळ वगैरे घालून असं करायला सांगायची आजी. आणि ह्याच्या बिया असतात ना, भोपळ्याच्या बिया, त्या पण खातात बघा. सुकायला घालतात, कागदावर वगैरे सुकवतात, अशा चुलीपाशीच सुकवतात. आणि त्या सुकल्यानंतर ना त्याची साल काढतात आणि बघा, ह्याच्या भोपळ्याच्या बियांना ह्याची साल काढतात आणि खातात. ते बी पण ते सोलून खातात. तर हे पण छान लागतं खायला. तर आपण लाडू वगैरे काय असेल ना, तर त्याच्यात ह्याच्या बिया लावलेल्या असतात बघा, लाडूला, ह्याला, मिठाईमध्ये. तर अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. पटापट अशा तळून घेऊया. तर अजून स्वयंपाक पण करायचं आहे. डाळ भाताचा कुकर तर झाला आहे, भात बनला आहे, डाळ फोडणीला टाकायची. सासूबाई आणि मोठा मुलगा बाहेर गेला आहे, जरा काम आहे म्हणून बाहेर गेलं ते दोघंजण. अजून दीर आमचे हे काय अजून कामावरून आलेच नाहीत. उद्या तर काय सुट्टीच आहे, क्रिसमसची. आत्ताच दळण देऊन आले. आमच्या इथे 6व्या माळ्यावर एका बाईकडे हे मशीन आहे, काकूंकडे, ते दळणाची घरघंटी. त्या पण दळण दळून देतात. तर त्या बोलल्या 10च्या नंतर नाही आहे दळण न्यायला. तर 10 किलो गहू दळायला देऊन आले बघा मी.
तर अशा प्रकारे पुऱ्या पुऱ्या बघा कशा फुगल्यात. तर ह्या ना चहासोबत खायला खूप मस्त लागतात आणि अशा कोरड्या खाल्ल्या तरी चालतात. कुठं प्रवासाला जायचं असेल काय असेल ना, असं आदल्या दिवशीच करून ठेवायचं आणि घेऊन जायचं. भाजी चपाती तर न्यायची, पण त्याचसोबत हे पण घेऊ शकतो ना. बाहेर जर काय घ्यायचं म्हटलं ट्रेनमध्ये म्हणा, आणि कुठे बस थांबली कुठे घ्यायचं म्हणलं तर महाग भेटतं आणि ते आपल्याला चांगलं पण नसतं आपल्या आरोग्यासाठी. ते बातच किती पण काय पण केलं तर बाहेरचं पाणी वगैरे पिल्याने आजारीच पडतो आपण. कुठून कुठून पण आलो फिरून की आल्यानंतर थकवा येतो, आजारीच पडतो. त्यापेक्षा हे घरूनच असं काय काय बनवून घ्यायचं, शंकरपाळ्या वगैरे असं असंच काय काय बनवून घरूनच घेऊन जायचं. नाही तर भेळ घेऊन जाऊ शकतो आपण, लाह्या फरसाण वगैरे त्यामध्ये मिक्स करायची, ती भेळ घेऊन जायची असं कुठं प्रवासाला जाताना. तर ह्या प्रवासाला जाताना अशा गोड पुऱ्या करून घेऊन जाऊ शकतो आपण. बघा अशा तळायच्या.